जय भीम साथींनो. आज एका अशा विषयावरती आपण बोलणार आहोत की जो विषय घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला समाजामध्ये जे चित्र दिसतं ते चित्र आपलं मन विचलित करणार असतं. समाजामध्ये बघितल्यानंतर, वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये गेल्यानंतर ते चित्र जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आपलं मन हेलवून टाकणारं ते चित्र असतं. मन हादरून टाकणारं ते चित्र असतं. ते चित्र नेमकं कोणतं आणि मन नेमकं कशामुळे हादरतं? आता या सगळ्या गोष्टी कुणाला अनुभवायला मिळतील? तर जी लोक बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी वाचतात, बाबासाहेब आंबेडकर त्यांना कळालेले असतात आणि समाजाविषयी प्रामाणिकपणे कळवळा ज्यांना वाटतो, त्या लोकांना हे चित्र बघून विचलित झालं, विचलित होतं. आणि हेच चित्र जेव्हा आपण वाड्यांमध्ये जातो, वस्त्यांमध्ये जातो, तेव्हा आपल्याला दिसतं. नेमका हा विषय काय? तर हा विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो शिक्षणाचा मार्ग दिलाय, त्या शिक्षणाच्या मार्गापासून आज दलित तरुण कुठेतरी सुटतोय. तो शिक्षणाचा मार्ग तो कुठेतरी सोडत चाललाय आणि नको त्या गोष्टीकडे त्याचं मन वळत चाललंय. जय भीम. मी बुद्धभूषण बगाडे तुमचं स्वागत करतो बाबासाहेबांचे विद्यार्थी या चॅनलमध्ये. आणि याच सगळ्या विषयाला धरून आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. हा विषय नेमका काय? तर भारताचा आपण जर का इतिहास बघितला तर या भारताच्या इतिहासामध्ये शिक्षणावरती एका विशिष्ट समाजाचं वर्चस्व कायम आपल्याला बघायला मिळालं. दलितांना, इथल्या बहुजनांना, इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने, इथल्या मनुवादी व्यवस्थेने कायम शिक्षण हे नाकारलेलं आपल्याला दिसतं. पण या व्यवस्थेच्या विरोधात जर का इतिहासामध्ये कुणी बंड केलेला आपल्याला दिसला, म्हणजे कुणीतरी जर का या चुकीच्या प्रथाविरुद्ध, चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उचललेला आपल्याला दिसला, तर तो आवाज त्या ठिकाणी दाबला जायचा. इतकी कर्मठवादी व्यवस्था ही होती. ही व्यवस्था केवळ एक पिढ्या, दोन पिढ्या नाही, तर तब्बल हजारो वर्ष चालत राहील. आणि आपल्या मागील पिढ्यांनी ही व्यवस्था कायम निमूटपणे सहन केली. कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी हे वाटत होतं की ब्राह्मण आपल्याला शिकू देत नाही, ब्राह्मण आपल्याला वेद पठन करू देत नाही, संस्कृत शिकू देत नाही, तर कारण ती आपली लायकी नाही, हे आपल्या मागील कितीतरी पिढ्यांना वाटत होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या आणि शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचं महत्त्व जे आपल्याला समजावून दिलं, त्यानंतर या समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन, म्हणजे पूर्णपणे परिवर्तन करण्यात आपल्याला यश आलं नसलं तरी काही अंशी प्रमाणात आपण परिवर्तन केलंय, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तिथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने कायम दलितांना शिक्षणापासून प्रलंबित ठेवलं, वंचित ठेवलं. आणि आज दलितांना पुळका दाखवणाऱ्या ब्राह्मणांनाही हे मान्य करावं लागेल की दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळेच आज जी परिस्थिती दलित समुदायाची आहे ती त्या त्या कारणामुळे आहे. पण आज आपण जेव्हा विचार करतो तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन 70 पेक्षा जास्त वर्ष झाली. बाबासाहेबांनी जेव्हा देशाला संविधान दिलं त्याच्यानंतर दलित समाजाने या 70 वर्षामध्ये बऱ्याच चढ उतार बघितले. ते चढ उतार कधी यशाचे होते तर कधी अपयशाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं, ते आंदोलन असेल किंवा इतर प्रत्येक ठिकाणी संघर्ष करण्याची कथा असेल. आपल्या माता बहिणी कुठं पाणी भरायला गेल्या आणि पाणी भरत असताना त्यांना मारहाण झाली. त्या मारहाणीच्या एका कारणांमुळे पेटून दलित पॅंथर नावाची संघटना नामदेव ढसाळांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली. अशा बऱ्याच गोष्टी आपण अभ्यासल्या, बघितल्या आणि अनुभवल्या. पण आजची जी वास्तवाची परिस्थिती आहे तिला डोळे उघडून बघण्याची आज आपल्याला गरज आहे, असं मला वाटतं. समाजाचं जे दिसणारं चित्र आहे हे चित्र अतिशय हृदय हेलवून टाकणारं चित्र आहे, भीतीदायक हे चित्र आहे. आज जर का आपण वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन बघितलं तर दारू पिणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालली. कुठेतरी विमल खाऊन, पुड्या खाऊन, गुटख्या खाऊन थुकून आपलं शरीर व्यसनाधीन करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालली. कुठेतरी फक्त 2 टायमाचं कसं पोटाला कसं बसं मिळेल यासाठी कष्ट करणारी तरुण जे आहेत, त्या तरुणांची संख्या आपल्याला आज बघायला मिळते. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की कष्ट करणं वाईट आहे किंवा कष्ट करून पैसा कमावणं वाईट आहे. पण मित्रांनो, त्याच गोष्टीला व्यवस्था समजून कायम तसंच चालत राहणं हे मात्र चुकीचं. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का एखादं काम करत असू आणि ते काम करत असताना 100 रुपये, 200 रुपये आपल्याला 500 रुपये रोजाला मिळत असतील, तर तेच काम करत राहणं आणि त्याच कामावरती कायम अवलंबून राहणं हे मात्र चुकीचं. आणि ही प्रगतीची लक्षणं नाहीयेत, तर ही अधोगतीची लक्षणं. तरुणांचं शिक्षणापासून उडत चाललेलं मन हे भीतीदायक आहे आणि हे वातावरण भीती निर्माण करणार आहे. आता प्रश्न असा पडतो की भीती नेमकी कशाची? भीती आरक्षण जाईल याची आहे का?
भीती सवलती जातील याची आहे का? तर अजिबात नाही. दलित समाजाच्या प्रगतीचं कारण हे आरक्षण नाही, दलित समाजाच्या प्रगतीचं कारण हे त्यांना दिलेल्या सवलती नाहीये, तर त्याचं प्रमुख कारण आहे शिक्षण. शिक्षणामुळेच सगळी प्रगती शक्य आहे आणि शिक्षणामुळेच दलित समाज आज रोजी जो कुठेतरी प्रगती करू शकला आहे तो आणि शिक्षणामुळेच. म्हणून शिक्षणामुळे कुठेतरी ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठला तरी कलेक्टर गायकवाड दिसतो, कुठला तरी तहसीलदार मामलेदार तायडे दिसतो, कुठे भालेराव दिसतो, कुठे लोखंडे दिसतो, कुठे गाडे दिसतो, कुठे कांबळे दिसतो. बरं, आता टीका करणारे म्हणत असतील की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आरक्षणामुळे मिळतात. आरक्षणाने आम्हाला संधी दिली, पण तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता आम्हाला शिक्षणाने दिली आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यानंतर शक्य झालं. पण या सगळ्या गोष्टी विचारात करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की शिक्षणाच्या प्रवाहापासून जर का तरुण आज भरकटला गेला तर कितीतरी पिढ्या आपण बर्बाद करतो. आज समाजाचं चित्र काय? 10वी झाली, 12वी झाली, कधी तर 8वी झाल्यानंतर सुद्धा तरुणांना त्यांचं शिक्षण थांबवावं लागतं. कधी परिस्थितीमुळे, तर कधी आई वडील थांबवतायत म्हणून, कधी स्वतःहून शिक्षणाची इच्छाच नाहीये म्हणून. आणि हे चित्र भयानक आहे. आज म्हणून या गोष्टी बोलाव्याशा वाटतात, म्हणून या गोष्टी सांगाव्याशा वाटतात की पालकांना मुलांनी कमवून आणलेले पैसे गोड लागतायत, पण त्यांचं थांबलेलं शिक्षण कळू लागत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आपण बदलली पाहिजे. यासाठी तरुणांनी चिंतन करणं गरजेचं आहे, पालकांनी चिंतन करणं गरजेचं आहे. आता आपण जेव्हा समाजामध्ये विचार करतो, समाजामध्ये बघतो, भाषण करत असताना, बोलत असताना प्रत्येक पालकाची अशी अपेक्षा असते की आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा असो किंवा मुलगी असो, याने बाबासाहेब आंबेडकरांसारखं नाव कमावलं पाहिजे. ही इच्छा दलित समाजातल्या, बहुजन समाजातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांची असते. पण एक गोष्ट आपण साथींनो सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जर का बाबासाहेब आंबेडकर घडणे हे आपल्याला अपेक्षित असेल तर रामजी बाबा सपकाळांचा त्याग, त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट हे आपल्याला विसरून चालत नाही आणि तेही तितकंच महत्वाचं आहे. बाबासाहेबांचा आदर्श आपण जर का डोळ्यासमोर ठेवत असू तर पालकांनी सुद्धा रामजी बाबांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊनच काम केलं पाहिजे. आता मला एक गोष्ट सांगा की बाबासाहेब आंबेडकर, कल्पना करा की बाबासाहेब आंबेडकर हे जर का शिकलेच नसते तर काय झालं असतं? बाबासाहेब जर का शिकलेच नसते तर दलितांवर होत असलेल्या अन्याय, जी व्यवस्था अन्याय करते ती व्यवस्था अन्यायकारक त्यांना वाटली असती का? तर कदाचित नाही. बाबासाहेब जर का शिकले नसते तर जे त्यांनी साध्य करून दलितांच्या पदरात पाडलं ते त्यांना टाकता आलं असतं का दलितांच्या पदरात? कदाचित नाही. बाबासाहेबांना अमेरिकेत जाऊन शिकता आलं असतं का? बाबासाहेबांना अमेरिकेसारखा देश, इंग्लंड सारखा देश बघता आला असतं का? कदाचित नाही. संविधान निर्माणाच्या कामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सहभागी होता आलं असतं का? कदाचित नाही. आणि या सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे शिक्षण. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतरच ही प्रगती आपल्याला साध्य करता आली. म्हणून बाबासाहेबांनी कायम आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे पहिले आपण शिक्षण पूर्ण करा, मग त्याच्यानंतर समाज संघटित व्हा आणि मग आपण संघर्ष करा. बाबासाहेबांचा आदर्श घेत असताना रामजी बाबांचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा बाबासाहेब जेव्हा आपल्याला आठवतायत ना तेव्हा रामजी बाबा आपल्याला आठवायला पाहिजे. रामजी बाबा का आठवायला पाहिजे? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या कार्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी मदत करणारे रामजी बाबा. आपला मुलगा शिकला पाहिजे आणि त्या शिक्षणासाठी जी काही मदत लागेल, जे काही कष्ट लागतील ते कष्ट सोसण्याची तयारी ज्या रामजी बाबांमध्ये होती ते रामजी बाबा आपल्याला आठवले पाहिजे. आपला मुलगा शिकतोय आणि शिकत असताना स्वतः घराच्या बाहेर रात्रभर जागून आपल्या मुलासाठी गाईड तयार करणारे रामजी बाबा. त्याच्यानंतर मध्यरात्री मध्यरात्रीपर्यंत जागून भीमाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना उठवून त्याची जागा रिकामी झाल्यानंतर त्या जागेवरती जाऊन पडणारे आणि झोपणारे आणि हे रामजी बाबा आपल्याला आठवले पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बऱ्याच चरित्रांमध्ये म्हणतात किंवा बऱ्याच भाषणांमध्ये सांगतात की 10 बाय 10 ची आमची खोली होती, त्यामध्ये आम्ही सर्व भावंड आमचा परिवार असायचा, त्याच्यामुळे माझी अभ्यासाची बरीच तारांबळ व्हायची. त्यामुळे अर्धी रात्रभर मी घरामध्ये झोपलेलो असायचो आणि रामजी बाबा कधी बाहेर झोपलेले असायचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांसाठी गाईड्स तयार करत असायचे. मग त्याच्यानंतर रामजी बाबा बाबासाहेबांना उठवायचे, बाबासाहेब अभ्यास करायला बसायचे आणि बाबासाहेबांची जागा रिकामी झाली की मग रामजी बाबा तिथे जाऊन झोपायचे. अशा परिस्थितीतून बाबासाहेबांनी शिक्षण केलं. तर आज तुमची आमची परिस्थिती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली.
याचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग आहे की बाबासाहेबांनी नेपोलियन बोनापार्ट याच्याविषयी संशोधन करायला सुरुवात केली होती. म्हणजे त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा होती. तरुण वयामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की नवनवीन गोष्टी आपण वाचून घेतल्या पाहिजे, अभ्यासून घेतल्या पाहिजे. आणि बाबासाहेबांसारख्या महान माणसाला तर ते 100% वाटणं अपेक्षित आहे. बाबासाहेबांनी इच्छा बोलून दाखवली की मला नेपोलियन बोनापार्ट यांचं चरित्र वाचायचं आहे. पण ते चरित्र घेण्यासाठी रामजी बाबांकडे तेवढे पैसे नव्हते. पण आपल्या मुलाला काहीतरी वाचण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. ही अपेक्षा ठेवणारे रामजी बाबा आपल्याला कायम आठवले पाहिजे. ते पुस्तक, ते चरित्र विकत घेण्यासाठी स्वतःच्या घरातील दागिना गहाण ठेवणारे रामजी बाबा आपल्याला आठवले पाहिजे. तेवढा त्याग, तेवढे कष्ट आपण घ्यायला तयार आहोत का? त्याच्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यार्थी या देशामध्ये घडणं आपल्याला अपेक्षित आहे. बाबासाहेब घडणं अपेक्षित असेल तर रामजी बाबा असणे अपेक्षितच आहे. आज समाजामध्ये कोणत्याही पालकाला हे वाटत नाही की आपला मुलगा आपण जे काम करतोय ते काम करावं. कुठल्याही चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीला वाटत नाही की आपल्या मुलानेही चप्पल शिवण्याचंच काम करावं. कुठल्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला वाटत नाही की आपल्या मुलाने सुद्धा याच घाणीतलं काम करावं. पण पिढ्यानुपिढ्या ही कामं एकाच जातीच्या मानेवरती लादली जात आहे आणि तीच जात किंवा तोच समुदाय ती कामं वर्षानुवर्षांपासून करतोय. मग जर का कुठल्याच बापाला वाटत नाही की आपल्या मुलाने हे काम करावं, मग ही पिढ्यानुपिढ्या हे काम आपल्या मानगुटावरती का लादलं जात आहे, याचा विचार आपण करतोय का कधी? पालकांनी याचा विचार करणं, चिंतन करणं गरजेचं आहे. कधी कळत न कळत का असेना, पण या वातावरणाचा प्रभाव त्या मुलांवरती पडतो. मग आपल्या बापाने हे काम केलं, मग आपणही हेच काम करायला काय वाईट आहे? आपल्या बापाचं जीवन गेलं या कामामध्ये, मग तेच काम आपण पुढे नेणं काय वाईट आहे? हे कधीतरी त्यांना गर्वाने वाटायला लागतं. आणि मग पिढ्यानुपिढ्या ही कामं एकाच माणसाच्या, समाजाच्या मानगुटीवरती लादली गेली आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस भाषण करताना, प्रबोधन करत असताना दलित चळवळीमध्ये बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं आणि ती गोष्ट वस्तुस्थिती आहे, ती खरी परिस्थिती आहे की हजारो वर्षापासून दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत आलेले आहे. जर का एखाद्या दलिताने अ, वेद मंत्र ऐकायचं म्हटलं तर त्याच्या कानामध्ये शिसं ओतलं जायचं. एकलव्य हा अर्जुनापेक्षा जास्त चांगला धनुर्धारी झाला, त्याच्यामुळे त्याचा अंगठा कापला गेला. आणि हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे, कारण तो आदिवासी समुदायाचा होता म्हणून. अशा बऱ्याच गोष्टी इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण आता तशी परिस्थिती संविधानामुळे, बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे राहिलेली नाही. हजारो वर्ष आमच्यावरती अन्याय झाले, हजारो वर्ष आम्ही अन्यायामध्ये खितपत पडलो आणि ब्राह्मणांमुळे आम्हाला आमची प्रगती करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण कारण, तेच कारण देऊन कायम त्याच त्याच गोष्टी रेघवटून आपल्याला चालणार नाही. आपल्याला त्याच्या पुढे जाऊन काहीतरी विचार करावा लागेल, त्याच्या पुढे जाऊन काहीतरी प्रगती करावी लागेल आणि ते गरजेचे आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊन आपण काहीही साध्य करू शकणार नाही. आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊन आपण कदाचित काही साध्य केलं जरी, प्रगती तर आपण मुळीच साध्य करू शकणार नाही, पण जरी काही आपण साध्य केलं तरी ते साध्य करणं हे कुचकामी ठरणार आहे. ती राजकीय प्रगती असू द्या, ती सामाजिक प्रगती असू द्या किंवा ती आर्थिक प्रगती असू द्या, जी शिक्षणाशिवाय होईल ती प्रगती कुचकामीच असेल. शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर कायम मार्गदर्शन करताना सांगत असायचे की गुलामीच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. आता गुलामीची मानसिकता म्हणजे काय? की माझ्या बापाने ते काम केलं म्हणून मीच ते काम करायचं, माझ्या आजाने ते काम केलं म्हणून मी ते काम करायचं. ही जी भिकारडी मानसिकता आहे ना, या भिकारड्या मानसिकतेतून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. माझा बाप जर का चप्पल शिवत असेल तर मी कोर्टात जाऊन वकील होऊन प्रॅक्टिस करेल, ही मानसिकता आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. माझा बाप जर का स्वच्छता कर्मचारी असेल तर मी डॉक्टर होईल, ही मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. माझा बाप जर का एखाद्या विधिमंडळामध्ये शिपाई असेल तर त्याच विधिमंडळात मंत्रिपदावर बसण्याची ताकद मी कमवेल, ही मानसिकता आपली तयार झाली. आणि ही मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत दलित समुदायाला प्रगतीची दारे उघडी होणार नाही. आणि ही मानसिकता घालवून शिक्षणाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब कायम मार्गदर्शन करताना सांगायचे की बायकांनी ब्राह्मणी बायकांसारखे लुगडे घालावे, त्यांच्यासारखा पेहराव करावा. का करावा? महारांनी किंवा अस्पृश्यांनी मेलेलं ढोर किंवा मेलेलं जनावर ओढणं बंद केलं पाहिजे. हे बाबासाहेब कशासाठी सांगायचे? तर मेलेलं जनावर ओढल्यानंतर किंवा अस्पृश्य स्त्रियांनी वेगळ्या पद्धतीचा पेहराव केल्यानंतर त्यांची एक विशिष्ट मानसिकता बनलेली असते आणि हीच मानसिकता बाबासाहेबांना घालवायची होती. आणि म्हणून बाबासाहेब कायम हे मार्गदर्शन करायचे. बाबासाहेबांनी सांगितलेले मार्गदर्शन, बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये, काळामध्ये रुजवाव्या लागतील.
शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊन कोणतीही प्रगती आपण साध्य करू शकणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सरतेशेवटी आपण एकच गोष्ट या सगळ्या चर्चेतून आपल्याला कळेलच आणि जाणवत असेलच, की पालकांनीही शिक्षणाची जबाबदारी आपल्या पाल्याची तितक्याच जोमाने आणि जोराने घेणं गरजेचं आहे. आपला मुलगा जर का शिकत नसेल तर जबरदस्तीने त्याला शिकवलं पाहिजे, कारण शिक्षण हेच मूळ आहे आणि शिक्षण हेच प्रगतीचं कारण. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जर का विचार केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांना कायम माँसाहेब जिजाऊंचं मार्गदर्शन लाभलंय. म्हणजे पालकांची भूमिका ही पाल्याला घडवण्यामध्ये महत्वाची असते आणि इतिहासापासून आतापर्यंत याच सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक वेळ अर्धी भाकर खाऊ, पण आपल्या मुलांना पूर्ण वेळ शिकवू. कारण बाबासाहेब ज्याप्रमाणे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे दूध समाजातला प्रत्येक तरुण, प्रत्येक बालक पेईल आणि प्रत्येक पालक त्याच्या पोटाला चिमटा देऊन का असेना, पण ते दूध त्याला पाजल्याशिवाय राहणार नाही आणि आपण प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हेच आपलं मूळ आहे, लक्षात ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा बाबासाहेबांचे जे वाक्य आहेत ते फक्त घराच्या भिंतीवर नाही, तर आपल्या मनावरती आपल्याला कोरावे लागतील. या सगळ्या विषयांवरती या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमचं नेमकं मत काय, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.